नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन, श्री गजानन. मी ज्योती. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज शॉपमध्ये आल्यापासून आपल्या शॉपमध्ये लाईट नाही आहे. जो 2.5 तास झाले मी बसून आहे. किरकोळ कामं होते ते करून झाले. तर घरची पण लाईट नव्हती. मला वाटले, शंका होती की दुकानात पण लाईट नसणार, पण मी म्हटलं चला जाऊया, आली तर येऊन जाईल लाईट. पण आता 2.5 तास झाले, लाईटचा पत्ताच नाही आहे. आणि किरकोळ कामं पण माझे बरेच झाले आणि आपल्याला आज द्यायचे आहे. उद्याची होळी आहे आणि आज द्यायचे आहे 4 ब्लाऊज. तर मला प्रचंड टेन्शन आलेलं आहे. आता काय करावे, लाईटने तर बत्ती गुल केलेली आहे. जवळजवळ 2.5 तास झाले लाईटच नाही आहे. काय करावे काही समजत नाही आहे. आणि प्रचंड ऊन वाढल्यामुळे गरम पण खूप होत आहे शॉपमध्ये. हवा यायला जागा नाही, कारण इकडनं काच आहे आणि काचेचा दरवाजा आहे. तर मी म्हटलं चला आता तुम्हाला मी एक साधी सलवार कट करून दाखवते. माझे ड्रेस आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते तुम्हाला की माझ्या जवळजवळ 8-9 साड्या कपाटामध्ये पेंटिंग आहेत व 5-6 ड्रेस मला शिवायचे. तर मी तिच्यातला एक ड्रेस आणून ठेवलेला होता. म्हटलं आपल्याला जसा वेळ भेटेल तसा तो आपण शिवू. पण काय झाले मैत्रिणींनो, लाईट नसल्यामुळे मला पण आता बोर व्हायला लागले. मग मी आता तुम्हाला एक साधी सलवार कट करून दाखवते. चला मग आपण सलवार कट करूया. घेते मी तिकडनं. हे बघा मैत्रिणींनो, हा सलवारचा कापड आहे. ही माझी सलवार आहे. तर आपण आता ही सलवार कट करण्यासाठी घेऊया. तुम्हाला पण शिकायला भेटेल. आता टेबलावर काही हे सलवार बसणार नाही, तर मी तुम्हाला खालची कटिंग दाखवते. खालची बसून खालची जरा थंड वाटतं. तर हे बघा मैत्रिणींनो, हा आपण सलवारचा कापड घेतलेला आहे. तर आपण आता हा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने सेम व्यवस्थित घडी करून घ्यायची. हे बघा, आणि परत असा घुमडून घ्यायचा. हे बघा, हा एक फंदा व हा एक फंदा. अशा पद्धतीने बंद बाजू आपल्याकडं ठेवायची. बंद बाजू आपल्याकडं ठेवायची. तर माझी उंची आहे 42. तर माझी उंची 42 आहे. तर आपण काय करू मैत्रिणींनो, तशी मी 41च टाकते, कारण 41 उंची पण मला भरपूर होते. तर हे बघा मैत्रिणींनो, ह्या खुली बाजू मी पुढच्या साईडने ठेवली व बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे. तर हे बघा, आपण आता उंची मोजूया. तर इथं 39 उंची भरती आहे. तर आपल्याला मला पाहिजे 41. 41 उंची पाहिजे मला. तर आपण काय करूया, आता 41 मधून वरती 7 वजा करायचे आपल्याला इथं नेफापट्टीसाठी. तर आपण आता 1 2 3 4 5 6 7. तर आपण 39 मधून 7 वजा केल्यावर 35 उरतात. तर आपण 35 वर खून केलेली आहे इथं खालती. हे बघा मैत्रिणींनो, मी दाखवते. हे बघा, इथं मी 35 इंचावर इथून एवढी खून केली व बॉटम मला जास्त मोठा बॉटम आवडत नाही, म्हणून मी इथं
6.5चा बॉटम घेतला आहे व त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे. हे बघा. आता इकडं मैत्रिणींनो, ही बंद बाजू माझ्याकडं आहे. लक्षात ठेवा, ही खुली बाजू मी पुढच्या साईडला ठेवलेली आहे. आता हे कापड आहे ना, आपल्याला चुन्याच्या साईडने काही मोजायची गरज नसते, पण इथून आपल्याला अकरा इंच घ्यायचे. इथं 11 इंच घ्यायचे व इथून आपण 6 इंचाचा बॉटम टाकलेला होता आणि हे अशा प्रकारे आपण हे जोडून घ्यायचं. माझ्याकडे स्केल पण आहे, क्रॉस ग्रेस स्केल, तिच्याने पण मी हे जोडून घेत असते, पण तुम्हाला समजण्यासाठी मी हातानेच हे करत आहे. आता आपण त्याची कटिंग करूया. हे बघा मैत्रिणींनो, मी इथून 6 इंच बॉटम घेतला, पुढं 1 इंच वाढवला, त्याच्यानंतर इथं मी खुल्या बाजूकडनं 11 इंच घेतले, इथं 11 इंच आणि इथं 6.5 इंच. अशा प्रकारे हा आकार आपण जोडून घेतला आणि उंची मी 35 इंच घेतले, तिच्यातून मी वजा 7 इंच केले. आपली उंची 41 इंच होती, त्यातून मी 7 इंच वजा केले. तर आपण आता याची कटिंग करूया. काय होतं मैत्रिणींनो, मला पण वाटतं तुमच्यासोबत खूप व्हिडिओ करावे, ते करावे व तुम्हाला सर्वच दाखवावं कटिंग वगैरे, पण काय होतं, वेळ पुरत नाही. घरी गेलं की घरचे कामं असतात, दुकानात आलं की कस्टमरमुळे व्हिडिओ पण करून होत नाही. मग तुम्ही 2 किंवा 4 मिनिटाच्याच व्हिडिओ करत आहे. जास्त व्हिडिओ करण्यासाठी आपल्याकडं सध्या वेळ नाही. होईल तसं मी ॲडजस्ट करत आहे. प्रचंड गरम होत आहे. हे बघा, आपली ही सलवार कट झालेली आहे. तर आपण आता ह्या बंद भाग पण कट करूया. हे बघा मैत्रिणी, आपला हा सलवार कटिंग झालेली आहे. तर आपण आता नेफा काढूया. तर आता शीट घेर काढायचा आहे आपल्याला. तर काय करायचं मैत्रिणींना, हे जे क्रॉस आहे हे एका एक असे ठेवून घ्यायचे. हे बघा, हे 4 आहेत, तिच्यामध्ये आपला बरोबर शीट घेर म्हणजेच कमरेचा घेर बसून जातो. तर आता हे अशा पद्धतीने ठेवून याची उंची मोजून घेऊया. हे बघा, आता आपण याची उंची मोजू व कंबर मोजू शीट. आता याच्यामध्ये हे 48 इंच आहे, तर माझंवालं 48 कंबर आहे आणि 50 शीट घेर आहे. तर मग आपण काय करू, त्याच्या पुढं आपल्याला 4 इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतो. तर आपण आहे ना, हाय तेवढा कापड घेऊ. हे बघा, इथं 28 इंच येत आहे. हे बघा मैत्रिणींनी, 28 इंच येत आहे, मी तेवढा घेतला. आता आपण इकडनं उंची मोजू. तर आपल्याला 2 बोटाची पट्टी दुमडून 7 इंच पाहिजे. तर आपण हे अशा पद्धतीने कट करूया.
आणि हे क्रॉस क्रॉस जोडायचे. मला वेळ भेटला तर मी सलवार पण तुम्हाला नक्की शिवून दाखवेन. हे बघा, हे बघा मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीने एक दाखवून देते मी तुम्हाला. हे एक क्रॉस असं ठेवायचं व एक क्रॉस असं ठेवायचं. हे बघा, अशा प्रकारे हा चौकोन तयार होतो. हे बघा, अशा प्रकारे हा चौकोन तयार झाला की आपलं हे शीट घेर निघून जातं. आता आपण म्यानी म्हणजे कळी काढायची आपल्याला. तर आता आपल्याजवळ कापड थोडा आहे, तर आपण आहे त्या कापडमध्ये बसेल तेवढी म्यानी काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे ही म्यानी पण तयार आहे. तर हे बघा, हा शीट घेर आणि ही सलवार. अशा पद्धतीने आपली सलवार ही कटिंग झालेली आहे. नाडीसाठी पण कापडवरला वेळ भेटला, लाईट आली तर मी झाले माझे ब्लाऊज. उद्या किंवा परवा मी तुम्हाला वेळ भेटला तर नक्की सलवार शिवताना दाखवेल तुम्हाला. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा मैत्रिणींनो. कारण कसं आहे, मला पण समजत नाही नेमकं तुम्हाला कुठकुठले कटिंग ते हवे आहे. आज वेळ भेटला म्हणून मी तुम्हाला ते कटिंग केले. आणि लाईट नसल्यामुळे प्रचंड गरम होत आहे. आणि मी आता खालती निवांत बसले, तुम्हाला सलवार कटिंग करून दाखवली व खालतीच निवांत बसले. खालती खूप छान वाटत आहे. तर आता बघते कुठले ब्लाऊज लुक वगैरे करायचे आहेत का, त्या ताईंना द्यायचे आहे. होईल तेवढं मी करते. तर चला मग आपण आता निरोप घेऊया. धन्यवाद.